सगळ्यांच्याच घरी भांडे आहेत, सगळ्यांनीच पाहिलेले भांडे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर भांडे हा मानवाच्या जीवनातील दैनंदिन अविभाज्य घटक आहे. तर भांड्यांमध्ये आपण कोणत्या कोणत्या वस्तू साठवून ठेवतो? पाणी. तर आपल्या जीवनातील तो अविभाज्य घटक आहे. तर अन्न साठवण्यासाठी, वस्तू साठवण्यासाठी आधीचे ते धान्य साठवण करून ठेवलेले ते आपण कशामध्ये साठवण करून ठेवतो? भांड्यांमध्ये साठवण करून ठेवतो ना. तर आत्ताच्या काळात एवढे आपल्या घरामध्ये आधीचे कोठे वगैरे एवढे काही राहत नाही, पण आधीच्या काळामध्ये आधीच्या घरांमध्ये खूप काही वस्तू राहायच्या. तर ते सर्व भांडे साठवून ठेवायचे. तर भांड्यांचा उपयोग आपण अन्न शिजवण्यासाठी, अन्न ग्रहण करण्यासाठी, अन्न सेवन करण्यासाठी इत्यादीसाठी आपण भांड्यांचा उपयोग करतो. तर तुम्ही मातीचे भांडे पाहिले आहेत का? कोणते कोणते मातीचे भांडे पाहिले? मातीचा माठ, मातीच्या पंत्या, अजून बरेचसे भांडे असतील, असं पाहिले का तुम्ही? तर हा काय आहे? मातीचा माठ. तर याचा उपयोग आपण कशासाठी करतो? पाणी साठवण्यासाठी किंवा पाणी त्याच्यात गार राहावं, थंड राहावं त्याच्यासाठी याचा उपयोग करतो. तर ह्या माठाचा उपयोग पाणी साठवण्यासाठी, पाणी थंड राहावं त्याच्यासाठी आपण उपयोग करतो. तर सगळ्याच्याच घरामध्ये असेल ना हा मातीचा माठ. तर ह्या पाठामध्ये भांड्यांच्या दुनियेत मेन टॉपिक आहे जातं. तर जातं माहिती आहे का तुम्हाला? हो. ह्या पाठामध्ये सुषमा, विवेक, वृंदा हे मुलं उन्हाळ्याच्या सुट्टीत त्यांच्या मामाच्या गावाला जातात. तर सगळ्यांनाच उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की सगळ्यांनाच मामाच्या गावाला जायची हौस असते. सगळ्यांनाच असं वाटतं की केव्हा मामाच्या गावाला जायला पाहिजे, केव्हा नाही. तर ते मामाच्या गावाला जातात. तर उन्हाळ्याचे दिवस असतात, आजूबाजूचे त्यांचे मित्र वगैरे सर्व तिथं मामाच्या घरी त्यांना बोलवतात त्या मामाच्या घरी. तर त्यांचे आजी उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे त्यांना बाहेर खेळायला जाऊ देत नाही. तर ते घरामध्येच खेळतात. तर त्यांना वाटतं काय खेळ खेळायचा. तर सगळे मिळून चूज करतात की आपण लपाछपी खेळूया असं. तर ते घरामध्येच लपाछपी खेळतात. लपाछपी खेळत असताना सुषमावर हा राज्य येतो. तर बाकीचे सगळे लपायला जातात. तर त्यात विवेक हा लपायला जातो. तर त्याचं लक्ष कोटीच्या खोलीत जातं. कोटीच्या खोलीत त्याला एक जातं दिसतं. तर त्याने पण जातं आधी कधी पाहिलेलं नसतं. तर पहिल्यांदाच पाहतो ते जातं. तो म्हणतो हे काय आहे? तर ते बाकीचे जे आजूबाजूला लपलेले असतात त्यांना सगळ्यांना बोलत होतो. तर म्हणतो, अरे भावंडांनो, हे काय आहे? तर भावंडांना पण माहीत नसतं हे काय आहे. तर ते म्हणतात काय आहे आम्हाला पण नाही माहिती. तेवढ्यात त्या जात्याचं लक्ष त्या पोरांवर जातं. अविस्मरणीय लक्ष करून ते जातं त्यांच्याकडे बघून सांगतं, अरे बाळांनो, मला ओळखलं का तुम्ही? मी जातं आहे. तर ते मुलं सर्व त्यांच्याकडे बघतच असतात. त्यांना माहितीच नाही जातं काय आहे ते. तर ते जातं म्हणतं, अरे मुलांनो, मी जातं आहे. तर माझा उपयोग आजकाल कशासाठीच होत नाही. फक्त माझा उपयोग लग्नाची हळद काढण्यासाठी त्याच्यासाठीच होतो. तर हा पाठ